59वा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे, साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार हा मानला जातो. ओके, ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे हा विद्यार्थी मित्र साहित्य क्षेत्रातील सर्वोत्तम पुरस्कार आहे. ओके, साहित्य क्षेत्रातील काय म्हणतो आपण याला, सर्वोत्तम पुरस्कार. तर 59वा ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणाला प्राप्त झाला? जगद्गुरु व रामभद्राचार्य, दामोदर मावजो, विनोद कुमार शुक्ला की अख्खीतम नंबूधिरी. ओके, कोणाला प्राप्त झालेला आहे? तर 59वा विद्यार्थी मित्र हा जो आहे हा विनोद कुमार शुक्लाजी यांना प्राप्त झालेला आहे. ऑप्शन नंबर सी विनोद कुमार शुक्ला हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, यांना 59वा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र याच्यापूर्वी आपण जर म्हटलं तर 58वा जो आहे हा जगद्गुरु व रामभद्राचार्य यांना प्राप्त झाला होता. ओके, त्यानंतर यांच्यापूर्वी देखील म्हटलं तर अख्खीतम नंबूथिरी यांना जो आहे हा पुरस्कार प्राप्त होता 57वा. बघा विद्यार्थी मित्र, आता या ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्कार संदर्भात आपण थोडं समजून घेऊया. बघा 59वा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे 59वा हा कोणाला प्राप्त झाला? विनोद कुमार शुक्ला. ओके, विनोद कुमार शुक्ला हे विजेते आहेत. हे हिंदी लेखक आहेत. हे काय आहेत? हिंदी लेखक आहेत. आणि या पुरस्कारासाठी ओके हे पुरस्कार मिळवणारे हे छत्तीसगड मधील पहिले लेखक ठरले. ओके, हा पुरस्कार मिळवणार ते छत्तीसगड मधील पहिले लेखक ठरलेले आहेत. आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित जे आहे या ठिकाणी हिंदी भाषेतील हे 12वे लेखक आहेत. आतापर्यंत एक महत्वपूर्ण म्हणजे ही एक गोष्ट लक्षात द्या की ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित हे किती लेखक आहेत? 12वे लेखक ठरलेले आहेत. आणि सर्वाधिक जो आहे ओके यासोबतच काय म्हटलेलं आहे, सर्वाधिक वेळा हिंदी भाषेलाच ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे. एकूण 12 वेळा. ओके, सर्वाधिक वेळा हिंदी भाषेला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे, तो एकूण 12 वेळा झालेला आहे. बघा, आणि निवड समिती जी होती ज्ञानपीठ पुरस्काराची याच्या अध्यक्षा कोण होत्या? तर प्रतिभा रे हे याच्या अध्यक्षा होत्या. ओके, कोण होत्या अध्यक्षा? बघा आपल्याला या ठिकाणी पुरस्कार विचारला कोणाला प्राप्त झाला, त्या ठिकाणी अध्यक्ष विचार जाऊ शकतात. अध्यक्षा कोण होत्या? प्रतिभा रे. आणि या ठिकाणी विनोद कुमार शुक्ला ओके यांचा एक पुस्तक होतं बघा, त्यांचं नाव काय? दीवार में एक खिडकी रहती थी. ओके, हे पुस्तक होतं. तर या पुस्तकाला 1995 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता. ओके, दीवार में एक खिडकी रहती थी या पुरस्काराला काय साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. आणि 2023 मध्येच विद्यार्थी मित्र पेन ओके पेन नोबोकोव पुरस्कार हा प्राप्त झाला होता. आणि हे मिळवणारे ते पहिले भारतीय लेखक होते. पेन पुरस्कार ओके इंटरनॅशनल पेन पुरस्कार मिळवणारे हे पहिले भारतीय होते. विद्यार्थी मित्र, अत्यंत महत्वपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. ही सर्व माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवायची आहे किंवा याची तुम्ही पीडीएफ डाउनलोड करायची आहे. आणि पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये पीडीएफ म्हणून मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक सेंड करून दिल्या जाईल.